नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सगळ्या वाचनप्रेमींचं स्वागत आहे. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. तसंच खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीसाठी प्रदीप कोकरे यांना युवा साहित्यिकाचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. हे दोन्ही साहित्यिक आपल्या आनंदाचं पानमध्ये सहभागी झाले होते. खोल खोल दुष्काळ डोळेसारख्या उत्तम पुस्तकाबद्दल तर आपण खूप आधी चर्चा केली होती. इतकंच नाही तर या दोन्ही विभागांमध्ये जे शॉर्टलिस्ट झालेले लेखक आणि पुस्तकं आहेत किंवा ज्यांना युवा लेखक आणि बालसाहित्यिक पुरस्कार मिळाले नाहीत पण ते शॉर्टलिस्टमध्ये होते, ते साहित्यिकसुद्धा आपल्या कार्यक्रमात येऊन गेलेत. आदित्य दवणे असेल, सुमेध असेल यासारखे युवा लेखक आणि सुरेश वांदिले यांच्यासारखे बालसाहित्यिक आनंदाचं पानच्या टीमचे भाग आहेत. तर या युवा लेखकांपैकी चांगलं सातत्यपूर्ण लिखाण करणारेच आणखीन एक लेखक आहेत गणेश मतकरी. रत्नाकर मतकरींचे पुत्र असलेले गणेश उत्तम कथा लेखक आहेत आणि तसेच उत्तम वाचकही आहेत. त्यांचं अगदी नवं पुस्तक आहे तडा. हा एक कथासंग्रह आहे. तेव्हा त्यातल्या कथांविषयी आणि एकूणच साहित्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्या आहेत गणेश मतकरी यांच्याशी. गणेशजी, स्वागत आहे तुमचं. तडा हा कथासंग्रह आपण ज्याला शहरी जीवनावर किंवा शहरी जाणीवांवर आधारित आहे या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शहरी जाणीवा म्हणजे किंवा काय सांगायचं आहे तुम्हाला या कथांमधनं, काय लोकांपर्यंत पोचवायचं? ॲक्च्युली मला असं वाटतं ना की त्याला असं आपण शहर म्हणजे माझ्या बऱ्याच वेळा माझ्या लिखाणाला असं शहरी आणि असं म्हटलं जातं, पण माझ्या मते त्याच्यामध्ये सगळ्याच मध्ये शहरी म्हणा किंवा ग्रामीण म्हणा या सगळ्यामध्ये एक काहीतरी एक वैश्विक आशय असावा लागतो की जो शहरातल्या लोकांना जसा अपील होईल तसाच तो गावातल्या लोकांनी वाचलं तरी सुद्धा अपील होईल. कारण त्याच्यामध्ये तसं जर झालं नाही ना तर ते पुस्तक तसं टिकणार नाही. त्याला एक प्रकारची अशी क्वालिटी काहीतरी लागते की जी एक वाचक म्हणून सर्वसाधारणपणे कोणी असेल तर त्याच्यापर्यंत ती पोचेल. बऱ्याचदा आपण जेव्हा असं म्हणतो की हे लेखन शहरी आहे किंवा हे लेखन अशा अमुक प्रकारचं आहे, तेव्हा ते बहुतेक वेळा टेक्स्चरली त्या पद्धतीचं असतं. म्हणजे त्याच्यातला तपशील जो असतो तो त्याच्याशी जोडलेला असतो. बाकी त्याच्यामधलं जे म्हणायचं आपण कथा एखादी बेतली कुठे आहे असं जे म्हणतो ते शहरी. हो, तसं असू शकतं. याच्यामध्ये इनफॅक्ट मी म्हणेन की याच्यातल्या काही कथा आहेत त्या म्हणजे पहिलीच त्याच्यामधली जी मोठी पहिली तडा म्हणून कथा आहे जी माझी बहुतेक आतापर्यंतची सगळ्यात दीर्घ कथा म्हणण्यासारखी बरीच मोठी 40 पानाची कथा आहे. तर ती ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित आहे. म्हणजे त्यातले कॅरेक्टर शहरी आहे पण ते तिथे गेलेले आहे. त्यामुळे ते बेस्ट त्याचं म्हटलं तर त्याची गावाची पार्श्वभूमी आहे, पण ते व्यक्तिरेखा म्हणून जर म्हटलं तर त्याला ते शहरी पार्श्वभूमीचं आहे. तर त्यामुळे मला वाटतं की असं त्याच्यात इझिली कॉइन हे करण्यापेक्षा त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक ह्युमन म्हणून काय सांगितलेलं आहे किंवा त्यातल्या मॉरल अँगल्स काय पद्धतीचे आहेत किंवा त्याच्यामधले जे संघर्ष आहेत ते कुठल्या प्रकारचे आहेत आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतात का याला शेवटी महत्त्व आहे. नाही, पण आपण जेव्हा आता तडाचा फक्त कथेचा उल्लेख केला, मला जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा आपण 12 कथांचा हा संग्रह म्हणतो तेव्हा मग कुठल्या जाणीवा आहेत तुम्हाला प्रामुख्याने वाटलं की या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत ज्यांचा या कथासंग्रहामध्ये समावेश आहे? मी जेव्हा कथा गोळा एकत्र करतो म्हणजे जेव्हा कलेक्शन करायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये साधारणपणे सिमिलर पद्धतीच्या कथा एकत्रित असल्या तर त्याला एक वजन येतं. कारण त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी इंटरकनेक्टेड शोधू शकतो. त्याच्यामधून एकसंध परिणाम त्याचा व्हायला लागतो. अदरवाईज त्या सुट्या सुट्या राहिल्या तर त्याचा स्वतंत्र परिणाम त्याचं वजन राहत नाही. तर माझं बहुतेक वेळा त्यामुळे मी माझ्या संग्रहामध्ये अशा पद्धतीच्या कथा एकत्र करायचा प्रयत्न करतो. तडामध्ये जर बघितलं तर त्याच्यामधला जो तडा म्हणजे क्रॅक तर त्याचा जो तेच त्याची थीम असल्यासारखं आहे. म्हणजे ॲक्च्युली मी जेव्हा त्याचा विचार करायला लागलो, त्या सगळ्या कथा जेव्हा माझ्या समोर आल्या तेव्हा मी विचार करायला लागलो की ह्याच्यामधून काय युनिव्हर्सल थीम ह्याच्यातून येते. तर मला त्याच्यात एक लेनर्ड कोएन नावाचा एक सिंगर सॉन्ग रायटर आहे, त्याचं एक अँथेम नावाची ही आहे गाणं आहे. त्याच्यामध्ये अशी एक ओळ आहे की देर इज अ क्रॅक इन एव्हरीथिंग दॅट्स हाऊ द लाईट गेट्स इन.
तर म्हणजे त्याच्यात क्रॅकचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे दोन्ही अँगल्स त्याच्यामध्ये आहेत की क्रॅक हा वाईट अर्थाने सुद्धा आहे आणि त्याच्यातून लाईट आत येणं म्हणजे चांगल्या अर्थाने सुद्धा आहे, प्रकाशाची तिरीप आत येते. तर त्यामुळे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की या सगळ्या कथांना जोडणारा हा एक इनहेरंट मेसेज असल्यासारखा आहे की सगळ्यामध्ये वरवर पाहता सरफेसला क्रॅक्स गेलेले आहेत की नातेसंबंधांना असतील म्हणा किंवा व्यवस्थेला असतील म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींना, पण तरी सुद्धा त्याच्यात काही निगेटिव्ह अँगल्स असू शकतात आणि त्याच वेळी काही सकारात्मक बाजूनी सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. तर या दृष्टीने मला वाटतं की ह्या थिमॅटिकल डिव्हाइसनी त्या सगळ्या कथा एकत्र बांधल्या गेल्यासारख्या झालेल्या आहेत. गणेश, आता आपण जसं बोलत असताना बोललो की 3-3.5 वर्ष झाले आपण आनंदाचं पान करतोय. नेहमी कथा संग्रहाबद्दल जेव्हा गप्पा मारल्या जातात तेव्हा लक्षात येतं की कथा लेखक जे आहेत, खरं तर साहित्यातला खूप महत्त्वाचा प्रकार आहे कथा प्रकार, पण साधारणपणे कथा संग्रह प्रकाशित करण्याच्या आधी त्या कथा कुठल्या तरी दिवाळी अंकात प्रकाशित होतात आणि मग त्यांचा एक तो संग्रह येतो. तर तशा पद्धतीने तुमच्याही कथांच्या बाबतीत झालं आहे का की नाही, हा जो तुम्ही तडा किंवा एखादी क्रॅक आणि ती वेगवेगळ्या प्रकारची मग नातेसंबंधांची असतील किंवा जगण्यातलाच एखादा विषय असेल तर तो डोळ्यासमोर ठेवून त्या लिहिल्या गेल्या होत्या की काय होतं, म्हणजे कशा पद्धतीने झाला, म्हणजे निर्मितीच कशी झाली या कथासंग्रहाची? मुळात त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे कथेचा हा जवळजवळ नियमच असल्यासारखा आहे की त्या आधी प्रकाशित आणि दिवाळी अंकामध्ये होतात आणि त्यात तो खरं म्हणजे एक मोठा फायद्याचा आहे. म्हणजे मला मी माझ्या वडिलांच्या काळापासून बघतोय की त्या दिवाळीचा एक अशी जी वेळ असते ना त्यावेळेस लोकांचे एक म्हणजे जे लेखक असतात ते ठरवून त्यांचं म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये एक काहीतरी ह्याचं तयार व्हायला लागतं आणि त्याच्यामधून त्या कथा आकारायला येतात. अदरवाईज तुमच्याकडे जर कायम वेळ असला तर मग त्याच्यामध्ये त्या लिहून होतीलच असं नाही किंवा नंतर काही वेळा होतील. एक तुम्हाला डेडलाईन मिळते तसं तुम्ही त्याच्याबद्दलचा विचार करायला लागता. तर त्या दृष्टीने ह्या सुद्धा कथा दिवाळी अंकामध्ये आलेल्या आहेत. पण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा लेखक एखाद्या पद्धतीचं लिहित असतो तेव्हा त्याचा आपोआप तो थोडासा त्या सिमिलर पद्धतीचा विचार करतो आणि त्याच्यामधून त्या एकत्रितपणे अशा एका पद्धतीच्या कथा लिहिल्या जातात. माझा हा अगदी सुरुवातीपासूनचा थोडा अनुभव आहे की माझं खिडक्यावर देव उघड्या नावाचं पहिलं फिक्शन पुस्तक होतं. त्याच्यामध्ये त्या सुरुवातीला कथा म्हणून झाली पण नंतर त्याचं 10 त्या बघितल्यावरती त्या जवळजवळ कादंबरी असल्यासारख्या त्या आहेत. त्याच्यामध्ये कनेक्शन्स आहेत, कॅरेक्टर्स रिपीट होतात वगैरे वगैरे. तर त्या जशा मी लिहिल्या तर तशा मी पुढे जेव्हा जेव्हा कथा लिहायला लागलो तेव्हा मी जेव्हा एकत्रितपणे त्या लिहायला लागलो तेव्हा त्याच्यात जरी दरवेळेस व्यक्तिरेखा रिपीट होणं वगैरे अशा गोष्टी जरी झाल्या नाहीत तरी त्याच्यामध्ये अनेकदा आपण लिहित असताना त्याच्या थिमॅटिक सिमिलॅरिटीज येतात आणि आपल्याला त्याच्याकडे असं एकत्रितपणे बघता येतं. म्हणजे माझं बटरफ्लाय इफेक्ट सारखं पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये योगायोग ही थीम आहे. तर त्यामुळे सगळे त्याच्यामध्ये आपल्याला एक त्या पद्धतीच्या कथा दिसतात. आताच मी या पुस्तकाचं तुला सांगितलंच. तर असं माझ्या दर याच्यामध्ये किंवा फ्री फॉलमध्ये गूढ कथांच्या पद्धतीच्या अधिक कथा आहेत. तर त्यामुळे आणि जेव्हा ते नसतं ना तेव्हा मी त्या दरवेळेस मला असं नसतं की ह्या घ्यायलाच पाहिजेत आता या संग्रहामध्ये, मी त्या बाजूला ठेवतो आणि मग नंतर त्या वापरतो. त्यामुळे माझ्यासाठी ते एकत्र बांधलं कसं जात आहे पुस्तक ह्याला फार महत्त्व असतं. मला कल्पना आहे की तुम्ही उत्तम वाचक आहात. तुम्ही सोशल मीडियावर पुस्तकं रेकमेंड सुद्धा करत असता आणि आता आपण ज्या समकालीन लेखकांचा विषय काढला ते खूप महत्त्वाचं आहे. तर गेल्या वेळी पण जेव्हा तुम्ही आनंदाचं पानमध्ये आले होते आपण बोललो होतो, तुम्ही अनेक म्हणजे अगदी निखिलेश चित्रेंपासून अनेक युवा लेखकांची नावं सांगितली होती. गेल्या 1-1.5 वर्षात तुम्हाला जाणवलेली की हे पुस्तक आहे ते वाचकांनी वाचलंच पाहिजे आणि हा लेखक पुढे बघण्यासारखा आहे की याचं लेखनावर लक्ष ठेवलं पाहिजे, अशी कुठली नावं तुम्हाला वाटतात? मला आत्ता ऑफहँड तर सुजय जाधवचंच नाव सुचतंय कारण त्याचं जिब्रिश कथावाला त्याच्यामध्ये आणि दोन दृष्टिकोनामधून एक म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी तो तोडीमिल फॅन्टसी नावाचं जे नाटक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा तो रॅपर आहे मुळात. तर त्यामुळे त्याच्या असं बऱ्याच गोष्टी काय वेगळ्या वेगळ्या चाललेल्या असतात. तर त्यामुळे त्याच्यात त्या पुस्तकामध्ये तोडीमिल फॅन्टसीची जी मूळची कथा जे आधी कथा स्वरूपात ते लिहिलं आणि मग नाटक स्वरूपात केलं त्यामुळे ती कथा ही कन्व्हेन्शनली चांगली अशा पद्धतीची दीर्घकथा त्याच्यामध्ये आहे. आणि त्याबरोबरच या जिब्रिश कथा ह्या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या कथा अशा दोन्ही प्रकारच्या कथा त्याच्यामध्ये एकत्र आलेल्या आहेत. तर त्यामुळे त्या दोन्ही प्रकारामध्ये त्यांनी एक एक्सप्लॉइट करायला पाहिजे स्वतःला की आपण काय काय पद्धतीचं लिहू शकतो. नंतर अलीकडची वाचलेल्या पुस्तकांमध्ये तशी खूप आहे. प्रसाद कुमठेकरचं इतर गोष्टी आहे, अशी अनेक पुस्तकं येत असतात आपल्याकडे आणि आपण वाचत असतो. मध्ये नव्या लेखकांचं नाही पण
अनएक्सप्लोर्ड राहिलेल्या लेखकांचं म्हणजे सत्यकथाच्या सत्वकथा म्हणून पुस्तक जे केलं त्याचं. हां, तर त्याच्यामध्ये खरंच उत्तम झालंय पुस्तक. म्हणजे तर ते जुनं असलं तरी सुद्धा ते आता ते लेखक किंवा त्यांच्या त्या पद्धती किंवा शॉर्ट फॉर्मॅट असल्यासारख्या त्या बऱ्याचशा कथा आहेत, छोट्या छोट्या आहेत कथा त्यामध्ये. तर त्यामुळे ते स्नेहा अवसरीकर आणि मधुकर धर्मापुरीकरांनी ते केलं. तर त्यामुळे तशा पद्धतीच्या की मौजेमध्ये आलेल्या आपल्या सत्यकथामध्ये आलेल्या मोठ्या लेखकांच्या आपल्याला माहिती आहेत कथा, की त्यांच्या त्या संग्रहामध्ये आलेल्या आहेत त्या लेखकांच्या. पण या कथा अशा आहेत की ज्या आपल्याला सहजासहजी सापडलेल्या नाहीत आणि त्या नव्याने आता सापडत आहेत. तर त्यामुळे मला वाटतं त्या अशी काही जी आहेत ती सुद्धा वाचकांपर्यंत पोचली पुस्तकं, किंवा जे आता नव्याने लिहित आहेत त्यांच्यापर्यंत पोचली, तर त्याच्यामधून त्यांना एक प्रकारची दिशा मिळाल्यासारखं होऊ शकतं. खरंच आज तुम्ही आलात आनंदाचं पानमध्ये, आम्हाला वेळ दिलात त्यासाठी खूप आभार. आणि असेच लिहित राहा आणि आम्हाला पुस्तकं सुचवत राहा अशी आमची अपेक्षा. थँक्यू. या गप्पांनंतर आपल्याला आणखीन एका पुस्तकाविषयी गप्पा मारायच्या, जाणून घ्यायचंय. ते अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. लोकरंग नायिका हे पुस्तक खरं तर प्रत्येकाने वाचलं पाहिजे असं पुस्तक आहे, जे लिहिलंय लोककलेचे अभ्यासक आणि लोककलेविषयी ज्यांना सखोल माहिती आहे अशा प्रकाश खांडगे सरांनी. लोककलेसाठी झिजलेल्या, संघर्ष केलेल्या लोककलेतल्या नायिका, त्यांची कहाणी सांगणारं हे पुस्तक आहे. प्रकाश खांडगे सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिला प्रश्न की लोकरंग नायिका या पुस्तकाची कल्पना तुम्हाला कशी सुचली, आणि या ज्या नायिका आहे की या नायिकांवर लिहावं हे कसं सुचलं? मुख्यतः ही कल्पना मला सुचली ती कालनिर्णयचे सर्वेसर्वा जयराज साळगावकर यांच्याकडे मी बसलेलो असताना ते म्हणाले की तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या वेगवेगळ्या महिला लोककलावंतांच्या अनेक वेळा मुलाखती घेतलेल्या आहेत, तर तुम्ही आमच्या कालनिर्णयाच्या सांस्कृतिक दिवाळी अंकासाठी लेखन करा. आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी त्या दिवाळी अंकामध्ये लेखन करत गेलो आणि त्यातून या पद्म पुरस्कार विजेत्या आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या लोककलावंत महिलांचं जीवन, त्यांची कला आणि त्यांचा कलेचा संघर्ष यामध्ये मी अधोरेखित केलेला आहे. खरं तर नौटंकी हा जो कलाप्रकार आहे तो करणाऱ्या गुलाबबाई यांचा अपवाद वगळता या सगळ्या महिला ज्या आहेत लोककलावंत, त्यांच्याशी तुमचा प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष म्हणा संपर्क आला आहे, तर त्यातल्या काही आठवणी आहेत का तुमच्या? गुलाबबाई ज्या आहेत उत्तर प्रदेशातल्या, त्या नौटंकी करणाऱ्या पहिल्या महिला लोककलावंत. यमुनाबाई वाईकर या आदाची लावणी करणाऱ्या आणि बालेघाटी आणि पंढरपुरी बाजाची लावणी सादर करणाऱ्या या पहिल्या कोल्हाटी समाजातल्या श्रेष्ठ कलावती, की ज्यांची ओळख केवळ लावणीमध्येच आहे असं आपण समजतो. पण त्याच्या व्यतिरिक्त यमुनाबाई वाईकर यांनी अतिशय हालापेष्टा सहन करून आपलं कुटुंब वाढवलं आणि आपल्या समाजाला व्यसनमुक्त केलं. त्यांची दिंडी वाई ते आळंदी, पंढरपूर अशी काढली आणि आपल्या समाजाला व्यसनमुक्त करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. तर हा जो अँगल आहे तो आलेला नव्हता, तो मी यमुनाबाईंना विचारून घेतला आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाची कहाणी मला अधोरेखित करता आली. आणि या सगळ्यांबरोबर माझा प्रत्यक्ष संबंध आला. एक वेळ नाही, दोन वेळ नाही, अनेक वेळा त्यांच्याशी गप्पा मारता आल्या, त्यांच्या मुलाखती घेता आल्या. पद्मश्री सुलोचना चव्हाण यांची अनेक वेळा मी मुलाखत घेतली आणि पानाआडचं फूल म्हणून त्यांची एक फार मोठी विस्तृत मुलाखत मी वर्तमानपत्रामध्ये छापली. खांडगे सर, खरं तर खूप खूप आभार तुमचे. एका महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आज तुम्ही संवाद साधलात त्यासाठी, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या लिखाणासाठी खूप शुभेच्छा. कार्यक्रमाच्या शेवटी आपलं टॉप 5 हे सदर आहे आणि त्याविषयी आज सांगते पुण्याच्या भावार्थची कीर्ती जोशी. नमस्कार, मी कीर्ती जोशी. भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं बघूया.
या आठवड्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच सीतेची गोष्ट. सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा, अरुणा ढेरे यांच्या कथांचं संपादित केलेलं हे पुस्तक आहे. वंदना बोकील कुलकर्णी यांनी हे पुस्तकाचं संपादन केलं आहे आणि त्याला दीर्घ प्रस्तावना सुद्धा दिलेली आहे. सुरेश एजन्सी प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. याच्यात सीतेची गोष्ट याचबरोबर कुंती किंवा इतर वेगवेगळ्या 19 कथांचा समावेश आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच मन समजावन, संग्राम गायकवाड यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. हिंदू मुस्लिम या पलीकडे जाऊन भारतीयत्वाचा शोध घेणारी आणि त्याचबरोबर सामाजिक परिस्थितीबद्दल बोलणारी अशी ही कादंबरी आहे. रोहन प्रकाशनाने या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच समर लिखित पार्वती, मोगऱ्याचे 3 सुगंध ह्या कादंबरी मालेतलं हे तिसरं पुस्तक आहे. उर्मिला राधा याच्या यशानंतर पार्वतीला सुद्धा वाचकांकडून खूप सुंदर प्रतिसाद मिळतोय आणि आता राधा, उर्मिला आणि पार्वती याचा तिघांचा संच सुद्धा एकत्र आपल्याला विकत घ्यायला मिळणार आहे, भेट द्यायला मिळणार आहे. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच के कनेक्शन, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव यांचं हे पुस्तक के कनेक्शन, रोहन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. यामध्ये आपल्याला अगदी बालपणात घेऊन जाऊन शाळेच्या वयात घेऊन जाणारं असं हे पुस्तक आहे. यामध्ये वेगवेगळे अनुभव आहेत अशी ही कादंबरी वाचकांना खूप आवडते. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच ज्ञानरंजक काव्यकोडी, थोडं वेगळं पुस्तक आहे हे. एकनाथ आव्हाड सर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि नेहमीच ते मुलांसाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात, तर त्यातलंच हे काव्यकोडी असं पुस्तक आहे. यामध्ये वेगवेगळ्या माहिती आहेत, वेगवेगळे लेखक आहेत, प्रकाशक आहेत, वेगवेगळे साहित्यिक आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांच्या माहिती आहेत, फळांची माहिती आहे. असं हे कोड्यातनं उलगडणारं पुस्तक ज्ञानरंजक काव्यकोडी, सकाळ प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ही आठवड्यातली टॉप 5 पुस्तकं भावार्थच्या पुणे दालनात, चिपळूणच्या दालनात आणि सांगलीला सुद्धा उपलब्ध आहेत. तर आजच पुस्तकं खरेदी करा, वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती वाचक प्रिय टॉप 5 पुस्तकं. नव्या वेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांच्या आम्ही सतत शोधात असतो, कारण कितीतरी नवे विषय सध्या लेखकांकडनं हाताळले जात आहेत. तेव्हा तुम्हाला जर अशा पुस्तकांबद्दल काही कळलं, माहिती असेल तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. आम्ही तुमच्याकडूनही नवीन पुस्तकांविषयी जाणून घेण्यासाठी प्रतीक्षेत आहोत. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.